नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मागच्या वेळेसचा प्रश्नसंच वनरक्षक या परीक्षेत जे काही प्रश्न आले होते त्याच्यातला PYQ मधला एक पेपर मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे आणि हा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये टोटल 4 सब्जेक्ट होते। मराठी 15 प्रश्न, इंग्लिश 15 प्रश्न, जीके 15 प्रश्न आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून 15 प्रश्न। तर त्या 15 प्रश्नाचं विश्लेषणाला सुरुवात करूया। तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पहिला, हा पहिला प्रश्न डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशा निरीक्षण या युनिटचा आहे। इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, P आणि Q हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात। म्हणजे P आणि Q या दोन्ही याची जी सुरुवात आहे ते बिंदू एकच आहे। तो बिंदू हा बिंदू आहे ज्या बिंदूपासून P आणि Q सुरुवात करतात। अगदी बरोबर। P हा उत्तरेला 20 मीटर चालतो। आता P उत्तरेला 20 मीटर चालतो, त्याच्यासाठी आपल्याला दिशा जी आहे ते माहित असणं गरजेचं आहे। इथे साइडला मी ड्रॉ करतो पूर्व आणि पूर्वच्या विरुद्ध साइडला पश्चिम, पूर्व पश्चिम, नंतर उत्तर आणि खाली राहते विद्यार्थी मित्रांनो दक्षिण। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण। P हा उत्तरेला 20 मीटर चालतो, म्हणजे वर तो 20 मीटर चालणार, 20 मीटर अगदी बरोबर। 20 मीटरच्या नंतर पश्चिमेला वळतो। आता पश्चिम ही साइड P ची पश्चिम होणार आहे, तर P हा पश्चिमेला वळतो आणि पश्चिमेला तो 40 मीटर चालतो। कुठे? पश्चिमेला 40 मीटर चालतो, तर हा डिस्टन्स 40 मीटर असायला पाहिजे। अगदी बरोबर, राईट। आणि नंतरचं बघा काय दिलेलं आहे, तर नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो। आता Pचं जे तोंड आहे, Pचं तोंड या साइडला आहे, म्हणजे वरची बाजू P ची उजवी बाजू राहणार। P वर वळतो, किती वळतो विद्यार्थी मित्रांनो? 25 मीटर तो वर वळतो। अगदी बरोबर। त्याच वेळी Q हा उत्तरेला 45 मीटर चालतो। Q चा पॉइंट हा आहे 20 मीटर आणि पुन्हा वर 25, एकूण मिळून Q हा 45 मीटर कुठे चालतो? उत्तरेला चालतो। P च्या स्थानाच्या संदर्भात Q आता कुठे आहे? P या जागेवर आहेत, म्हणजे एंडिंग पॉइंट, आणि Q चा हा एंडिंग पॉइंट आहे। अगदी बरोबर। यांच्यामधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, अंतर काढायचं आहे। अंतर बरोबर 40 मीटर। ऑप्शन वर यायचं आणि चेक करायचं, दोन जागेवर 40 मीटर आहे, तर ऑप्शन क्रमांक दुसरा आणि ऑप्शन क्रमांक चौथा। बट काय म्हटलेलं आहे? P च्या स्थानाच्या संदर्भात Q आता कुठे आहे? Q चं काढायचं आहे। Q जर पाहिलं तर P पासून Q ला बघायचं, Q उजवेला दिसतो, उजवीला पाहिल्याच्या नंतर तो पूर्वेकडे दिसतो, म्हणजेच P च्या पूर्वेस 40 मीटर हा Q आहे, तर हा दुसरा उत्तर येणार नाही, उत्तर क्रमांक चौथा। अगदी बरोबर। प्रश्न ही सोपी येतात, प्रश्न हे जास्त हार्ड राहत नाहीत, फक्त स्टेप बाय स्टेप वाचणं गरजेचं आहे, वाचल्याच्या नंतर सोडवणं गरजेचं आहे, सॉल्व करणं गरजेचं आहे। अगदी बरोबर। चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक दुसरा। खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा। म्हणजेच काय करायचं आपल्याला? 1 2 3 संख्या दिलेली आहे आणि चौथी संख्या काढायची आहे, क्वेश्चन मार्क। अगदी बरोबर। नंबर सिरीज या घटकाचा हा प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे। मागच्या वेळेसचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त नंबर सिरीज या युनिटचे प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आले। अगदी बरोबर। तुमच्या डोक्यात एकच राहते की सर फरक काढायचा, इथे जर फरक जर काढायला गेले तुम्ही तर 100% या प्रश्नाने तुम्हाला फसवलेला आहे, राईट। आता फरक जर काढायचं नाही त्या सिच्युएशन मध्ये मी काय करतो, एक संख्या आहे 3, दुसरी संख्या आहे 16, तिसरी संख्या आहे 125। अगदी बरोबर।
ह्या आहेत संख्या, एक संख्या 3, दुसरी संख्या 16, तिसरी संख्या 125. जर इथे जर मी 4ला जर पाहतो विद्यार्थी मित्रांनो, तर मला सरळ सरळ 4चा वर्ग 16 हा दिसतो. 5ला पाहिल्याच्या नंतर 5चा घन दिसतो मला, आणि इथे 3ला पाहिल्याच्या नंतर 3चा घातांक 1. स्पष्टपणे चित्र क्लिअर झालेलं आहे. 3चा घातांक 1 म्हणजे 3, 4चा घातांक 2 म्हणजे 16, 5चा घातांक 3 म्हणजे 125. आता 6चा घातांक 4 करावं लागेल. याचाच अर्थ 6चा घातांक 2 गुणिला 6चा घातांक 2, आणि ते 6चा घातांक 2 गुणिला 6चा घातांक 2च आपलं उत्तर असणार आहे. अगदी बरोबर. आता त्या कंडिशन मध्ये 6चा वर्ग 36 आणि पुन्हा 6चा वर्ग 36. एक 2/2 मेथड आहे 36 गुणिला 36 करण्याची. तर 2/2 मेथड, त्या 2/2 मेथडचा वापर सांगतो मी तुम्हाला. एकक स्थान, दशक स्थान आणि त्याच्यानंतर शतक स्थान. 6 6 36, 36 ची 6 हातचे आले 3. त्याच्यानंतर sin 3 18, sin 3 18, 18 दुनी 36, 36 आणि 3 बरोबर 39, 39 शी 9 हातचे आले 3, 3 त्रिक 9, 9 आणि 3 12, 12 96 आपल्याला समोरची संख्या काढायची होती. आणि कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे 12 96? पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. अगदी बरोबर. लॉजिक ओळखणं गरजेचं असते. नंबर सिरीज म्हणजेच पेपर हा इझी राहतो, पण या पेपर मध्ये नंबर सिरीजचे जास्तीत जास्त प्रश्न येतात. आणि ते प्रश्न आल्याच्या नंतर जर तुमच्या माइंड मध्ये एकच चित्र हे क्लिअर होतो की सर फक्त फरक काढावा लागतो, प्रत्येक प्रश्नामध्ये फरक काढावा लागत नाही. जर आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या जर मोठी दिसत असेल तर त्या कंडिशन मध्ये एकतर घातांक किंवा मल्टिप्लिकेशन याची टेक्निक राहत असते. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा प्रश्न क्रमांक 2, नंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 हा कॅलेंडर या युनिटचा प्रश्न आहे. जर परवा गुरुवार असेल, परवा गुरुवार, आज मी लिहितो आज, आजच्या नंतर येणारा उद्या, उद्याच्या नंतर परवा, आज उद्या आणि परवा, आजच्या या डाव्या बाजूला काल आणि कालच्या आधीचा दिवस, कालच्या आधीचा दिवस. अगदी बरोबर. तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस होता, म्हणजेच आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. परवा गुरुवार, तर परवा दिलेला आहे तर गुरुवार, परवा गुरुवार असेल तर उद्या काय असणार? परवा जर गुरुवार तर उद्या विद्यार्थी मित्रांनो बुधवार असणार. अगदी बरोबर. स्टेप बाय स्टेप वाचायचं. उद्या बुधवार. आज काय असणार? आज मंगळवार, मंगळवार बरोबर आहे. नंतर सोमवार, सोमवार, सोमवार म्हणजेच काल सोमवार, आणि सोमवारच्या आधी रविवार, सोमवारच्या आधी रविवार. अगदी बरोबर. रविवार उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहेत. मला सांगा, प्रश्न इझी राहतात, प्रश्न डिफिकल्ट राहत नाही, बट स्टेप बाय स्टेप सोडवणे हे गरजेचं असते. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द निवडा. म्हणजे तो शब्द तयारच होत नाही. आता इथे जर पाहिलं तर SALE, SALE, एस आहे, ए आहेत दिलेल्या शब्दात, त्याच्यानंतर एल पण आहेत, ई पण आहेत, म्हणजेच हा शब्द तयार होऊ शकतो. हा उत्तर येणार नाही. दुसरा चेक करायचं. एल आहे आपल्याकडे, ई पण आहे, ए पण आहेत, एस पण आहेत आणि टी पण आहेत. याचाच अर्थ हाही शब्द तयार होऊ शकतो. नंतरचा टी आहेत आपल्याकडे. अगदी बरोबर. टी आहेत आपल्याकडे. टीच्या नंतर टी आहे, ए आहेत, बी आहे, एल आहेत आणि ई. टेबल आहेत. म्हणजे हा जो स्टेबल शब्द दिलेला आहे, या स्टेबल शब्दामध्ये टेबल हा शब्द आहे. म्हणजे राहिलेला एक हा नाही आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर. सर हे कसं तुम्ही टिक केलं? एस आहे आपल्याकडे, टी आहे आपल्याकडे. तुम्ही मला सांगा आय आहे का या ठिकाणी? आय स्टेबल मध्ये कुठेच दिसत नाही. याचाच अर्थ स्टिक या शब्दामध्ये आय हे नवीन आलेला आहे. के पण नवीन आहे, सी पण नवीन आहे. तर स्टिक हा शब्द स्टेबल या शब्दापासून तयार होणार नाही. अगदी बरोबर.
चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. आरसा XY, आरसा XY म्हणजे याचाच अर्थ काय आहे? आरसा एक पाण्यातील प्रतिमा, अशा दोन प्रतिमा असतात. एक असते विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, आणि सेकंड राहते पाण्यातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा काय करायचं? आडवा रस्ता, म्हणजे जर आपल्याला डाव्या बाजूला दिलेला आहे तर आरशातील प्रतिमा हे उजव्या बाजूला असते, आणि जर डायग्राम पाण्यातील प्रतिमा काढायचा आहे वर जर दिलेला असते तर त्या कंडिशन मध्ये खालचं पाण्यातील प्रतिमा असते. ही जनरल स्ट्रक्चर आहे. आता इथे या डायग्रामचं या बाजूचं जे चित्र आहे तर ती प्रतिमा म्हणजेच आरशातील प्रतिमा असणार आहे. वर धरला असता तर मिळणारी दिलेल्या आकृतीतील योग्य दर्पण प्रतिमा. दर्पण आणि आरसा हे सारखाच वर्ड आहेत. अगदी बरोबर. चला दर्पणला टिक करूया. दर्पणला टिक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खाली मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. डायग्राम. आता या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये हा जो भाग आहे हा भाग जिथे आपल्याला या साईडला दिसायला पाहिजे. मला सांगा पहिल्या डायग्राम मध्ये हा जो आहे हा भाग इथे दिसतो का कुठेतरी? म्हणजेच पहिल्या नंबरचा कॅन्सल. दुसऱ्या नंबर मध्ये नाही आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये फक्त तिसऱ्या मध्येच दिसत आहेत. म्हणजे एक छोटासा भाग तुम्हाला उत्तर टिक करून दिलेला आहे आणि तो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे सरळ जर सांगायचं झालं एक प्रॅक्टिकल दाखवतो मी तुम्हाला. हा जो उजवा हात आहे माझा, त्या उजवा हाताचा डावा हात ही आरशातील प्रतिमा असते. आणि पाण्यातील जर काढायचा आहे तर तो वरचा जो हात आहे हा वरचा हात, त्याचा खालचा हात म्हणजे हा जो अंगुठा आहे याचा खाली आहे त्याचा वर येणार. आणि इथे अंगुठा जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला दिसते. बरोबर आहे. आणि या साईडला पाहिल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला, डाव्याचं उजव्या बाजूला जातो, उजव्याचं डाव्या बाजूला जातो. याच कन्सेप्टला आरशातील प्रतिमा आणि दर्पण मधली प्रतिमा असं म्हटल्या जाते. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रश्न क्रमांक हा प्रश्न क्रमांक 5. 5व्याचं उत्तर 3 आहे. का वर 3 आहेत? कारण की इथे या ठिकाणी हा जो बोट वर निघेला आहे तो बोट इकडे या बाजूला निघणार. एकाच ठिकाणी निघालेला तो म्हणजे कोणता? ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 हा ब्लड रिलेशन, नातेसंबंध या युनिटचा प्रश्न आहे. आता बघा, कौशल्य म्हणाला प्रशांतची आई ही माझ्या आईच्या पत्नीची आई आहेत. काही हे प्रश्न वाचल्याच्या नंतर क्लिक होत नाही. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याची टेक्निक सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? प्रशांतचे आता कौशल्य म्हणाला तो ड्रॉ करायचं. म्हणजे जो म्हणत आहे त्या व्यक्तीला कौशल्य म्हणाला काय म्हणाला? माझ्या वडिलाच्या पत्नीची, म्हणजे कौशल्याचा जो वडील आहे, वडील, कौशल्याचा जो बाबा आहे, वडिलाची पत्नी, अपोजिट एरो दाखवायचं. वरच्या जनरेशन मध्ये येणार. आई, आई कोणाची आई? कौशलची आई. कारण की वडिलांच्या पत्नीची आई. आई मला सांगा, आईची आई वर जाणार. अगदी बरोबर. म्हणजेच कौशलची आईची आई, कौशलची आईची आई, आईची आई, प्रशांतची आई, प्रशांतची आई म्हणजे प्रशांत इथे असायला पाहिजे. प्रशांतची आई ही प्रशांतची आई. म्हणजेच कौशलची आई, कौशलची आईची आई ही प्रशांतची आई आहे. याचाच अर्थ प्रशांत हा कौशलचा मामा असणार. प्रशांतचे कौशल्य सोबत काय नाते आहेत? आईचा भाऊ आहे. कोणत्याच ऑप्शन मध्ये मामा दिलेला नाही आहे. त्याच कंडिशन मध्ये हा प्रशांत कौशलचा आईचा भाऊ आहे. अगदी बरोबर. डायग्रामच्या हेल्पनी प्रश्न हा सॉल्व्ह करायचं. नंतरच्या प्रश्नाला बघूया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. अल्फाबेट सिरीज पी 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 ऑप्शन मध्ये, पी प्रत्येक ऑप्शन मध्ये आहेत. पी वरून प्रश्न सुटणार नाही, सॉल्व्ह होणार नाहीत. नंतर दुसरा अल्फाबेट, दुसऱ्या अल्फाबेट मध्ये बी सी डी म्हणजे पहिला तर पी. अगदी बरोबर. पीच्या नंतर बी सी डी, आता ई येणार.
ई एकाच ऑप्शन मध्ये आहे, टिक करायचं आणि समोर निघायचं, कारण की पेपर ऑनलाईन असतो. या ऑनलाईन पेपरमध्ये वेळ राहत नाही. तुम्ही जर वेळचा वापर बरोबर जर कराल तर त्याच वेळेस तुम्ही पेपर काढू शकता, अदरवाईज हा पेपर निघणार नाहीत. अगदी बरोबर. म्हणजेच पीई उत्तर समोर जर सॉल्व करायचं झालं, सर सपोज जर दोन ऑप्शन मध्ये राहिले असते तर कसं सॉल्व करण्यात आलं असतं? सी ई बरोबर आहे, सी ई, सी मधात डी, ई मधात एफ, जी मधात ई आणि डी पुन्हा रिपीट करतो. इथे बघा, पी पीच्या नंतर ई, अगदी बरोबर. सीच्या नंतर आहे ई, मधात डी अब्सेंट आहेत. ईच्या नंतर एफ, एफच्या नंतर जी, जीच्या नंतर एच च्या नंतर आय दुसऱ्याच ऑप्शन मध्ये आहेत. अगदी बरोबर. म्हणजे डिटेलमध्ये पूर्ण प्रश्न सोडवायचं राहत नाही, डायरेक्टली काय करायचं, पी 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 एकाच प्रत्येक ऑप्शन मध्ये पी आहेत, नंतर बी सी डी ई एकाच ऑप्शन मध्ये ई आहेत, बाकीचे कट करायचं, दुसऱ्याला टिक करून समोर निघून जायचं. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8. 8व्या मध्ये प्रश्नाने आपल्याला काय सांगणार आहेत? हा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी एक अल्फाबेट पुट करायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. आता अर्थपूर्ण शब्द टी जर मी पुट करतो सुरुवातीला तर टीम हा शब्द तयार होतो, जो अगदी बरोबर आहे. नंतर टिक हा टिक पण बरोबर आहे, टीज हा शब्द पण बरोबर आहे, ट्रूथ हा शब्द पण बरोबर आहे, म्हणजेच पहिल्या नंबरचा ऑप्शन. राईट. मला सांगा बरोबर आहे. आता एस इथे जर हा श्रुत नावाचा कोणता शब्द नाही म्हणून एस येणार नाही. नंतर स्कृत नावाचा कोणता शब्द नाही आहेत, येणार नाहीत. नंतर इथे जर पृथ नावाचा शब्द नाही आहेत, येणार नाहीत, म्हणजेच पहिल्या नंबरचा उत्तर, बाकीचे उत्तर राहणार नाहीत. अगदी बरोबर. राईट. एक एक पुट करून पाहायचं आणि पुट केल्याच्या नंतर मिनिंगफुल वर्ड तयार व्हायला पाहिजे. मिनिंगफुल वर्ड कोणत्या ऑप्शननी तयार केलेला आहेत? पहिल्या ऑप्शननी तयार केलेला आहे, म्हणजे दिलेल्याचं उत्तर पहिला ऑप्शन राहणार. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत. 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी 3 मध्ये एक विशिष्ट म्हणजे सिमिलरिटी आहेत आणि एका ठिकाणी वेगळी जोडी आहेत. तुम्ही जर इथे पाहिलं, चीन, श्रीलंका आणि नेपाळ हे कंट्रीज आहेत. राईट. आणि बिहार हा स्टेट आहे आपल्या इंडिया मधला. तसं जर पाहिलं तर पाहिल्याबरोबर हे उत्तर टिक करू शकता. बट जर एखाद्याच या ठिकाणी बीजिंग, कोलंबो आणि काठमांडू, बीजिंग या ठिकाणी यांच्या कॅपिटल्स आहेत, बरोबर आहे, राजधानी आहेत, आणि इथे पटना पण राजधानी आहेत, बट हे तीनहीच्या तीनही कंट्रीज आहे, हा स्टेट आहे, म्हणजे राज्य आहेत, म्हणजे चौथा नंबरचा या गटात बसणार नाहीत, बाकीच्या गटात बसतात, म्हणजे याचाच अर्थ चौथा आपला उत्तर. अगदी बरोबर. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 पुन्हा सिरीजचा प्रश्न आलेला आहे. इथे बघा, सुरुवातीचा अल्फाबेट आहे सी, सीच्या नंतर ई, सी ई जी, सीच्या नंतर येतो डी, डीच्या नंतर ई, ईच्या नंतर एफ, एफच्या नंतर जी, जीच्या नंतर एच, एचच्या नंतर आय. किती ऑप्शन मध्ये? आय 2 ऑप्शन मध्ये, म्हणजे पहिला आणि चौथा कॅन्सल. आता सेकंड अल्फाबेट चेक करावं लागेल. डी, डीच्या नंतर ई, ईच्या नंतर एफ, एफच्या नंतर जी, जीच्या नंतर एच, एचच्या नंतर आय, आयच्या नंतर जे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ऑप्शन मध्ये जे आहेत. नंतर क्यू आर एस टी, एकाच ऑप्शन मध्ये टी, म्हणजेच हा तिसरा कॅन्सल, दुसरा आपला उत्तर. अगदी बरोबर. कोणत्या प्रश्नाचं? 10व्याचं उत्तर क्रमांक दुसरा राईट आहे. तर 11व्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. पुन्हा पॅटर्न तोच आहे. आता या पॅटर्नला हा जो आहे 4 बॉक्स मेथडनी हा सॉल्व करायचं. 4 बॉक्स, या 4 बॉक्स मध्ये सुरुवातीला एल, एस आणि एक्स, त्याचप्रमाणे एन, यू आणि झेड, जी, के आणि क्यू, आणि आपल्याला काढायचा आहे उभा रस्ता. म्हणजेच एल पासून एन तयार झालेला आहे. एल,
12 नंबरवर आहे, एन 14 नंबरवर आहे. कितीची ॲडिशन करण्यात आलेली आहे? 2. एस आर एस 19 नंबरवर आहे, यू 21 आहे, पुन्हा 2. एक्स वाय झेड पुन्हा 2, म्हणजे ओव्हरऑल लॉजिक हा +2 चा लॉजिक आहे. बरोबर आहे. जी हा 7 अल्फाबेट पार्ट करून ठेवायचं. मग सर अल्फाबेट पार्ट कसं करायचं? बरोबर आहे. मग अल्फाबेट पार्ट करण्यासाठी अल्फाबेट जर पार्ट करायचा आहे तर त्या सिच्युएशन मध्ये अल्फाबेट पार्ट करायचं आहे, राईट. तर आपली अकॅडमी म्हणजेच नायक अकॅडमी तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच घेऊन आली आहे. वनरक्षक स्पेशल बॅच टार्गेट 2025. या बॅच मध्ये ते अल्फाबेट पाठांतर कसे करायचे, त्या अल्फाबेटचे म्हणजे प्लेसेस कोणत्या याच्यावर राहणार आहेत, अपोजिट काय राहणार आहेत, आणि टोटल आउट ऑफ मार्क्स तुम्हाला कसे मिळणार, हाच टार्गेट कन्सिडर्ड करून आम्ही ही बॅच लॉन्च करत आहे. बेसिकली 24 एप्रिल 2025 पासून लॉन्च करणार होतो, बट काही कारणास्तव ही बॅच पोस्टपोन करण्यात आलेली आहे. 1 मे पासून या बॅचची सुरुवात राहणार आहे. ऑफलाईन जर जॉईन करायचं असेल तर 2 ते 5 म्हणजे 3 तास डेली बॅच राहणार, आणि त्याच टाइम मध्ये तुम्ही लाईव्ह बॅच पण करू शकता, आणि तीच बॅच तुम्हाला रेकॉर्डेड या स्वरूपात मिळणार आहेत. जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या अकॅडमीचा हा नंबर दिलेला आहे. या अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. आमचं टार्गेट एकच आहे, टार्गेट 2025, की आपल्या अकॅडमीमधून जे काही विद्यार्थ्यांनी बॅच करणार आहे ते प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट झाले पाहिजे, हा आपला एम आहे. अगदी बरोबर. तर या बॅच मध्येच ते डिटेल मध्ये टॉपिक वाईज, युनिट वाईज आणि सब्जेक्ट वाईज डिटेल मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नापासून मी डायव्हर्ट झालो होतो त्या प्रश्नाला पुन्हा सुरुवात करतो. ठीक आहे. एल पासून एन तयार होतो. एल 12 वर आहेत, एन 14 वर आहेत. हे पाठांतरच आहेत. मला तुम्ही बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला पण पाठ होईल. एस आर एस 19 आणि यू 20, नंतर एक्स वाय झेड 24 25 26 झेड 26. ओव्हरऑल +2 ची बेरीज करण्यात आलेली आहेत. 12 पासून 14 +2, 19 पासून 20 +2 आणि 24 पासून 26 +2. सिमिलर लॉजिकचा वापर करून जी के क्यू काढायचा आहे. जी 7 वर आहे, की 11 वर आहे, त्याच्यानंतर पी क्यू 16 वर आहेत. क्यू 2 जर मी मिळवतो तर 9 I 9 2 ऑप्शन मध्ये आय आहेत. के 11 13 वर आहेत. एम एकाच ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे दुसऱ्या नंबरचा आपला उत्तर राहणार आहे. जर तुम्हाला अल्फाबेट विथ पोझिशन आणि प्लेसेस जर माहित आहे तर इझिली टिक करू शकता, जास्त वेळ लागणार नाहीत. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 12. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्लस मायनस जर करायला गेले तर 100% या प्रश्नाने तुम्हाला फसवणार आहेत हा प्रश्न. कारण की इथे प्लस केल्याच्या नंतर 16 बरोबर आहे, बट समोर प्लस जर कराल तर कोणत्याच प्रकारचं लॉजिक इथे क्लिअर होणार नाहीत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं, इथे जर पाहिलं तर 3 पट 8 त्रिक 24, हा 24 26 26 त्रिक 78, म्हणजे 3 पट करून 2 बेरीज करण्यात आलेल्या आहेत. 8 गुणिला 3 8 गुणिला 3 8 त्रिक 24 8 त्रिक 24 +2. म्हणजे लॉजिक काय म्हणतो की जी संख्या दिलेली आहेत, पहिली संख्या कोणती आहेत आपल्याकडे, पहिली संख्या आहे 8, दुसरी संख्या आहे 26, तिसरी संख्या आहे 80 आणि चौथी संख्या आहे 242. या संख्येला 3 चा गुणाकार करा. 8 त्रिक 24 गुणाकार केल्याच्या नंतर 2 मिळवा. 2 जर मिळवला तर ही समोरची संख्या येणार आहेत. गुणिला 3 अधिक 2, इथे पण गुणिला 3 करतो मी, म्हणजे लॉजिक जे आहे ते चेक करतो. 26 त्रिक 78 आणि 78 मध्ये जर 2 मिळवतो तर 80. म्हणजे मी जो लॉजिक या ठिकाणी अप्लाय केलेला आहे ते 100% बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, ही जी संख्या आहेत समोरचं काढायचं आहे, गुणिला 3 अधिक 2 करून आपल्याला उत्तर मिळणार आहे. 3 दुने 6, 6 आणि 2 8, एकाच ऑप्शन मध्ये 8 आहे. बाकीचं नाही सॉल्व्ह केलं तरीही चालेल. युनिट प्लेस एक एक स्थानावरून सॉल्व्ह करण्यात आलेलं आहे. 3 दुने 6,
6 अधिक 2 8. अगदी बरोबर. एकाच ऑप्शनमध्ये 8 आहे, बाकी ऑप्शनमध्ये एकक स्थानवर 8 नाही आहेत. अगदी बरोबर. सर डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दाखवा की उत्तर आमचं ते 728च यायला पाहिजे. 3 दुने 6, 4 त्रिक 12, 12शी 2, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 726 अधिक 2 बरोबर 728. म्हणजे तुमचा जो डाऊट होता तो डाऊट इथे क्लिअर करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर. म्हणजे प्रश्न क्रमांक 12, 12चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 हा ब्लड रिलेशन, नातेसंबंध या युनिटचा प्रश्न आहे. एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला. आता जो म्हणणारा व्यक्ती असतो तो व्यक्ती पहिल्यांदा लिहून घ्यायचा. मानस म्हणणारा जो व्यक्ती आहे, इन्फॉर्मेशन सांगणारा व्यक्ती आहे मानस. तो म्हणाला तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या म्हणजेच म्हणणारा कोण आहे? मानस आहे. माझ्याच्या जागेवर मानस, माझ्या वडिलांच्या, मानसचा वडील, मानसच्या वडिलांच्या बायको म्हणजेच मानसची आई, मानसच्या आईचा मुलगा कोण? क्रिकेट खेळणारा मुलगा. म्हणजेच हा मुलगा मानसचा भाऊ आहे आणि मानस पण या मुलाचा भाऊ आहे. काय विचारण्यात आलेले आहेत प्रश्नामध्ये? त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे मानस सोबत काय संबंध आहे? भाऊ बरोबर आहे, ब्रदरचा संबंध आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? पहिल्या ऑप्शन मध्ये आहेत. ब्लड रिलेशन. अगदी सोपी राहतो प्रश्न. स्टेप बाय स्टेप रीड करायचं. काही कन्सेप्ट पाहिजे. त्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर आहेत त्या कंडिशन मध्ये तुम्ही 100% बरोबर प्रश्न सोडवू शकता. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 अगदी सोपी प्रश्न. अल्फाबेट विथ नंबर जर तुम्हाला माहित आहे, बी हा 2 वर येतो, डी हा 4 वर येतो, एफ हा 6 वर येतो, एच हा 8 वर येतो, नंतर 10 वर येणारा म्हणजेच इजोतीचा जे कोणत्या ठिकाणी दिलेला आहे? तिसऱ्या ठिकाणी दिलेला आहे. अल्फाबेट बेसिकली अल्फाबेट आहेच नाही, फक्त नंबर्सच आहेत. नंबर जर क्लिअर आहे विदाउट रायटिंग तुम्ही टिक करू शकता. शेवटचा आणि लास्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. पुन्हा हा प्रश्न नंबर सिरीज. आतापर्यंत तुम्ही 2 प्रश्न पाहिले असतील, हा तिसरा प्रश्न. कारण की नंबर सिरीज, आता एकतर नंबर सिरीज आणि अल्फाबेट सिरीज हे भरपूर आवडता युनिट आहे वनरक्षक या परीक्षेचं. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस या 2 युनिटची करायची. चला प्रश्नाच्या विश्लेषणाला सुरुवात करू. 7, 9, 13 आणि 21 इथे नंबर छोटे छोटे दिसतात. त्या कंडिशन मध्ये तुम्ही बेरीज करू शकता. जर नंबर मोठे दिसले तर गुणाकार किंवा घातांक हा लॉजिकचा वापर करण्यात येतो. इथे फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणजे 7 पासून समोर जर जायचं आहे तर 2 ऍड करावं लागेल. नंतर 9 पासून 13 कडे जाण्यासाठी 4 ऍड करावं लागेल आणि 13 पासून 21 कडे जाण्यासाठी 8 ऍड करावं लागेल. नंतर आता तुम्ही जर पाहत असाल 2चा डबल 4, 4चा डबल 8, 8चा डबल 16, 21 अधिक 16च आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. 6 आणि 1 7, 2 आणि 1 3 म्हणजेच उत्तर विद्यार्थी मित्रांनो 37. कोणत्या ऑप्शननी राईट दाखवलेला आहे? 15चं उत्तर दोन्ही राईट दाखवलेलं. अगदी बरोबर. इथे हा तुमचा पहिला पेपर. अंकगणित आणि रिझनिंग या दोन्ही कॉम्बिनेशन करून हा वनरक्षक पेपर तयार करत असतो. बरोबर आहे. तर 15 प्रश्नाचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे. समोरचे कंप्लीट जे काही पेपर कंडक्ट करण्यात आले होते मागच्या वेळेसचे ते पेपर तुम्हाला आपल्या अकॅडमीमध्ये मिळणार. त्याच्यासाठी अकॅडमीचा जो चॅनल आहे यूट्यूबचा तो जॉईन करणं गरजेचं आहे, सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.